वसई विरार महापालिकेमध्ये ज्या हितेंद्र ठाकूर यांची सत्ता आली त्याच हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांच्याच नतीतून तीर मारून काँग्रेसची बसलेली घडी विस्कटवले आणि जिथे महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंची सेना आणि काँग्रेस यांचा प्रभाव होता त्याच मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःचे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आणलेले आहेत। वसई विरार महापालिकेच्या निवडणूक निकालासंदर्भात आपण विश्लेषण करतोय। मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांनी काँग्रेस बुडवली, काँग्रेसची बसलेली घडी ओनिल अल्मेडा यांनीच हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय धोरणाच्या नादी लागून काँग्रेस उद्ध्वस्त केले। ही खरी वसई विरारमधील काँग्रेसची सध्याची परिस्थिती आहे। ओनिल अल्मेडा हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले आणि यांच्याच काळात वसई विधानसभेची निवडणूक झाली। वसई विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून जो काँग्रेसचा उमेदवार उभा होता त्या काँग्रेसच्या उमेदवाराला क्रमांक 2 ची मतं मिळाली। त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं वसई विधानसभेच्या मतदारसंघात बऱ्यापैकी राजकीय प्रभाव आहे हे चित्र स्पष्ट होतं आणि याच आधारे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी म्हणून लढली असती तर किमान 10 जास्तीत जास्त 15 असे नगरसेवक येऊ शकले असते। परंतु हितेंद्र ठाकूर यांनी ओनिल अल्मेडा यांना ते नगरसेवक होण्याचं स्वप्न दाखवलं आणि स्वतः नगरसेवक म्हणून महापालिकेत जाण्याची घाई असलेल्या ओनिल अल्मेडा यांनी हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय धोरणाची अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम केला। यात काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, त्यांना ओनिल अल्मेडांनी सुरुवातीपासून बाजूला ठेवलं। मग ते काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढले। ओनिल अल्मेडा ज्या प्रभागातून निवडणूक लढले त्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये मॅकेंझी डाबरे यांनी ओनिल अल्मेडा यांच्यापेक्षा 1000 अधिक मतं घेतलेली आहेत। त्याच मॅकेंझी डाबरेंना उमेदवार म्हणून मुलाखतीसाठी येऊ दिलं नाही, म्हणजे मॅकेंझी डाबरेंची उमेदवार म्हणून मुलाखत होणार नाही अशी परिपूर्ण राजकीय व्यवस्था ओनिल अल्मेडा यांनी करून ठेवलेली होती। हे ओनिल अल्मेडांचं ठाकूरांच्या सोयीचं राजकारण आणि असंच राजकारण हितेंद्र ठाकूरांनी ओनिल अल्मेडा यांच्याकडून करून घेतलं। ओनिल अल्मेडा यांनी आधी जे काय पक्षाचे प्रभारी आले होते त्यांच्या माध्यमातून पक्ष स्वतंत्र लढणार अशी घोषणा करून घेतली। लोकांना माहिती होतं शेवटी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस लढेल। परंतु ओनिल अल्मेडा यांनी इतकी राजकीय व्यवस्था परिपूर्णपणे हितेंद्र ठाकूरांच्या सोयीने राबवली, काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्र येणार नाही याच्यासाठी जी तसदी घ्यावी लागेल तीच तसदी ओनिल अल्मेडा यांनीच राजकीय पटलावर घेतली। त्यामुळे काँग्रेसचे 2 उमेदवार एकमेकाच्या समोर उभे राहिले, याचा पूर्णतः फायदा हितेंद्र ठाकूरांना झाला। ज्या प्रभागातून ओनिल अल्मेडा निवडणूक लढले त्या प्रभागामध्ये ओनिल अल्मेडा आणि मॅकेंझी डाबरे यांची काँग्रेस म्हणून महाविकास आघाडी म्हणून मतं जर एकत्र केली तर त्या मताची बेरीज हितेंद्र ठाकूरांच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त होते। चित्र स्पष्ट आहे। जे ठाकूरांच्या सोयीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीपासून दूर ठेवायचा कार्यक्रम ओनिल अल्मेडांनी केला। काँग्रेसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेत विचारात न घेण्याचं धोरण ओनिल अल्मेडांनी राबवलं। एकूण परिस्थितीत काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काँग्रेसची ताकद सिद्ध करण्याची भूमिका ओनिल अल्मेडांनी घेतली नाही, तर ओनिल अल्मेडा हे हितेंद्र ठाकूरांच्या नादी लागून हितेंद्र ठाकूरांचं राजकीय धोरण शेवटपर्यंत राबवत राहिले। हे चित्र आता एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेतून स्पष्ट झालंय। पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूरांनी ओनिल अल्मेडाला सोबत ठेवलं आणि काँग्रेस वापरली, काँग्रेस संपवली। मुस्लिम मतदारांना काँग्रेस आपल्यासोबत आहे एवढंच हितेंद्र ठाकूरांना दाखवायचं होतं आणि तो लक्ष्यांक हितेंद्र ठाकूरांचा पूर्ण झाला। आता हितेंद्र ठाकूरांना काँग्रेसची सुतराम गरज नाही। काँग्रेसकडे
आता चांगलं नेतृत्व नाही आणि ओनिल अल्मेडा हा चळवळीतला नेता नाही. चळवळीच्या माध्यमातून राहुल गांधींची, हर्षवर्धन सकपाळांची पक्ष संघटना बांधण्याची धारणा आहे आणि ओनिल अल्मेडा हा चळवळीतला कार्यकर्ता नाही, तो बिल्डर आहे. बिल्डर वसई विरार महापालिकेतील सत्तेसमोर कसं लोटांगण घालतो हे यापूर्वी अनेकांनी पाहिलेलं आहे. पक्षासाठी ओनिल अल्मेडा आपला बिल्डिंगचा व्यवसाय सोडू शकत नाही आणि जर आपल्या बिल्डिंग पास करायची असतील तर त्यांना सत्तेसोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. मग याच ओनिल अल्मेडाकडून उद्या ठाकूरांच्या विरोधात जाऊन काँग्रेसची संघटना बांधणी होणं शक्य नाही. काँग्रेस संपले हे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेसकडे नेतृत्व नाहीये हे चित्र स्पष्ट झालंय. आता उद्या पक्ष संघटना बांधण्यासाठी हर्षवर्धन सकपाळ भारत जोडो अभियानची चळवळ पुढे नेणाऱ्या मॅकेन्झी डाबरे सारख्याच्या तरुण युवकाच्या हातात पक्षाची धुरा देतात का? मॅकेन्झी डाबरे काँग्रेससाठी धुरंधर ठरतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणूक निकालासंदर्भात आपण विश्लेषण पाहतोय आणि पुढच्या भागामध्ये भाजप का पराभूत झाली, सत्तेपासून भाजप का दूर राहिली, याला जबाबदार कोण हा तपशील पाहू.